पहिल्या दिवसापासून आमच्या नजरेमध्ये असलेली ही जागा त्याचं रूपांतर अशा भव्य दिव्यमध्ये झाले हे पाहून खूप आनंद वाटतो आहे. आणि इथं आम्ही सेल्फी वगैरेसाठी अशा पद्धतीचं सेटअप लावल्यात. हे बघा, तर हे आहे आमचं किचन. काही जे फॅमिली असतात ज्यांना प्रायव्हसी हवी असते त्यांच्यासाठी आम्ही मस्तपैकी अशा चेअर लावल्यात. बॅट बॉल खेळताय का काय? हां, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला खरं तर आज घेऊन जाणार आहे माझ्या कॅम्पिंग साईटवरती, जिथं मी कॅम्पिंगचं माझा संपूर्ण सेटअप आहे तिकडे घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी असलेली कॅम्पिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आत्ता मी आपली ओला काढलेली आहे कमी पैशाची, त्यामुळे थोडंसं परवडून जायला. इथून आपल्याला साधारण 8 किलोमीटरवरती आपली कॅम्पिंग आहे आणि मी तिथं जाऊन तुम्हाला सगळी कॅम्पिंग आज एक्सप्लोअर करणार आहे. तर चला, आणि आता आपण निघूया कॅम्पिंगवरती. आता आपण जांभूळचा जो ब्रिज आहे, जांभूळचा जो अंडरपास आहे तिथनं चाललो आहे. आणि बघू शकता सगळे जांभूळ गावाच्या जवळ आलो आहे आणि डोळ्यांचं फार गॉगल नाही, त्यामुळे डोळ्यात सगळी घाण गेलेली आहे. तर आता आपण आलो आहे टाकव्या गावामध्ये. आणि टाकव्या गावापासून हा जो खंडोबा चौक आहे, इथनं आपल्याला जायचं आहे राईट साईडला. आणि राईट साईडला तुम्ही वळाल्यानंतर हा सगळा हा सरळ रोड एक 200-300 मीटरपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मध्ये या खांबांवरती आपल्या रिसॉर्टचे बोर्ड लावलेले दिसतात ते. आणि त्याच्या पुढे सुद्धा इथे सुद्धा बोर्ड लावलेले आहे. तर बघू शकताय आता हा आला आहे आपला बोर्ड आणि इथून आपल्याला जायचं आहे आता कच्च्या रोडने. तर असा हा सगळा कच्चा रोड आहे. 700-800 मीटरपर्यंत आपल्याला असाच कच्चा रोड आहे. तर इतका काही खराब नाही आहे, म्हणजे गाडी तुमची खाली लागणार नाही एवढं नक्की, पण डांबरी नाही आहे. आता बघू शकतो खड्डे आहे थोडे थोडे, नाही असं नाही. ठीक आहे, गाडी जाते आपली जागेवरती. आणि असे आपण रोडच्या मध्ये असे बोर्ड लावलेले आहे जेणेकरून येणाऱ्या कस्टमरला रिसॉर्टचा रस्ता समजावं त्यासाठी. आणि आता आपण पोचलो आहे आणि बघू शकताय खालचा परिसर. आणि इथनं आपल्याला खाली जायचं आहे. तर आपण पोचलो आहे गेटवरती आणि तुम्ही बघू शकता गेट तर बंद आहे, परंतु मी एक चावी आणलेली आहे. केअरटेकर आतमध्ये आहे, पण त्यांना फोन करून बोलवण्यापेक्षा मी काय करतो, माझ्याकडे दुसरी चावी आहे, त्या चावीने मी आता गेट खोलतो. आणि दादा पण आहे आतमध्ये. तर त्या चावीने आता आपण खोलूया गेट. फायनली आपण एंटर केलेलं आहे आतमध्ये. आणि आता आपण गेटमध्ये, हे आहे मेन गेट.
हे समोरचं हे बघू शकताय. चला आता आपण आतमध्ये जाऊया. पोचलोय आता आपण रिसॉर्टवर. आणि हे बघा आमचे दादा कसे बसलेत. बॅट बॉल खेळताय का काय? हा कोण खेळते मग बॅट बॉल इथे पडले पडले का? आणि ते आहे आमचे विजय. तर आता आपण रिसॉर्टला आलेलो आहे आणि बघू शकताय मग मी सगळं रिसॉर्ट फिरून दाखवतो. तुम्ही बघू शकताय बाकी हे. तर मित्रांनो हे आमचं किचन आहे आणि बघू शकताय. आणि इकडे तुम्हाला हा व्ह्यू पाहायला भेटतोय. इथं आम्ही असे मचन केलेत काही असे उंचावरती जाण्यासाठी. तुम्हाला मी जवळनं दाखवतो ते. आणि हे बघा असं तुम्ही इथनं जाऊ शकताय आणि मस्तपैकी इथला व्ह्यू अनुभवू शकताय. हे बघा इतर वेळेस पाणी पार इथपर्यंत असतं पावसाळ्यामध्ये. हे बघा ही लेवल सगळी, पण आता पाणी खाली गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळे मचन केले आम्ही इकडं. आणि इथं मस्त लॉन्स आहे मोठं आणि छानपैकी तुम्ही लॉनमध्ये एन्जॉय करू शकता. असा हा व्ह्यू आहे. आणि तुम्हाला अजून पुढचं दाखवतो मी थोडंसं. मस्त छानपैकी इथनं या रेलिंगवरनं येऊ शकताय. आणि हा मधला पॅसेज आहे. या पॅसेजमधनं तुम्हाला वॉक करण्यासाठी आम्ही खास ठेवलेले आहे. आणि असे प्रत्येक ह्याच्यामध्ये चेअर लावून, जेणेकरून काही जे फॅमिली असतात ज्यांना प्रायव्हसी हवी असते त्यांच्यासाठी आम्ही मस्तपैकी असे चेअर लावलं. आणि हा आहे आपला इथं स्विमिंग टँक. तो मी तुम्हाला दाखवतो. पहिलं मी खालचा गार्डनचा एरिया दाखवतो. आणि हे जरा बंद केलं आहे. इकडनं संध्याकाळच्या वेळेस जे गुरं असतात मोकाट ते आतमध्ये येतात, त्यामुळे लावून ठेवलं आहे. आणि खाली बोटिंगसुद्धा आहे. आणि हा बघा सगळा परिसर खूप मोठा परिसर आहे तसा. एम असे बसण्यासाठी काही चेअर लावले फायबरच्या. आणि ह्याच्या खॉटसुद्धा आहे. झोका फॅमिली. आणि इथं टेम्पररी ह्याचा मी व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितला असेल नक्कीच. आणि इथं आम्ही सेल्फी वगैरेसाठी अशा पद्धतीचं सेटअप लावल्यात. हे बघा हा टेम्पोरलिन पार्क. आणि तसंच इथं हा आहे टेम्पोरलिन. आणि इथं आपले आहे मिकी माऊस, जो हवेचा फुगा आहे तो आहे. आणि इथं आमचं संध्याकाळच्या वेळेस सगळी जे कस्टमर असतात, थंडी जास्त असते त्यामुळे इथं बोन फायर आहे. तिकडे टॉयलेट बाथरूम आहे. आणि हा आमचा आहे ॲक्टिव्हिटीज हॉल. आणि आत्ता आम्ही सध्या हे बनवलं आहे नवीन, हे तर सेल्फीसाठी. अशा पद्धतीने तुम्ही सेल्फी वगैरे काढू शकताय. तर संध्याकाळच्या वेळेस खरं बघण्यासारखं आहे. संध्याकाळी लाईटिंग भरपूर आहे आणि त्या लाईटिंगमध्ये तुम्ही इथला सगळा अनुभव घेऊ शकता. इथं आहे कॅरम बोर्ड. इथं आमचा कॅरम बोर्ड आहे. आणि इथे बघू शकताय अशा संध्याकाळच्या वेळी टेंट लावलेले आहे. ज्यांना जर गार्डनला पाहिजे असेल त्यांना आपण गार्डनला लावून देतो, आणि ज्यांना इंडोर पाहिजे असेल तर इंडोर लावून देतो. कारण की थंडी खूप आहे. संध्याकाळच्या वेळेस जास्त थंडी वाजते, त्यामुळे आम्ही शक्यतो लहान मुलं असेल तर प्रेफर इथंच करतो. त्यांनी इथं टेंट लावून झोपले तर छान होईल. बघू शकताय हे आमचे परत छोटे छोटे टेंट आहे. याच्यामध्ये आम्ही आतमध्ये छानपैकी फर्म आणि झोपण्याची सगळी व्यवस्था केली. याच्यामध्ये 4 लोक आरामशीर झोपू शकतात. आणि अशा रूमसुद्धा आहे आपल्या. तर आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो आत्ताचा परिसर दिसतो आहे, आणि मी तुम्हाला याच्या अगोदरचा जो परिसर दाखवला, तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने हा परिसर होता आणि त्याची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे तुम्हाला अंदाज येईल. खूप कष्ट घ्यायला लागले या गोष्टीसाठी. आणि हे बघा ही जी पायरी आहे, ही जी पायरी बनवताना काय प्रॉब्लेम आले, या दगडी किती मोठ्या होत्या, कशा काढाव्या लागल्यात तेच होतं तुम्ही बघू शकताय. परंतु आत्ता ही पायरी अशी आहे. आणि आज स्विमिंग टँक्स पण तुम्ही पाहिला तर हा बनवताना पण बघा किती मोठे दगडी होत्या. आणि या दगडीमधनं खाली PCC करून खरं तर हा स्विमिंग टँक करण्यात आलेला आहे. दगडी खूप मोठ्या होत्या. आणि हा जो इथला परिसर बघताय
हा परिसरामध्ये पहिलं लोन नव्हतं, सगळी माती होती आणि आता झाडं खूप वाढलं. म्हणजे त्यावेळेची झाडं तुम्ही पाहिली तर त्यावेळेस झाडं लावलीच होती. त्यामुळं त्यावेळेचं आणि ह्या आत्ताचं 2 वर्षामधला फरक तुम्हाला नक्की या ठिकाणी दिसेल. आणि पण आता हा परिसर बघू शकता. आणि हे जे लॉन आहे, हे जे लॉन दिसतंय तुम्हाला, हा कसा केला आहे ते पण बघा तुम्ही. आणि मी तुम्हाला ह्या अँगलवरनं दाखवतो. ह्या अँगलवरनं तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला हा परिसर डेव्हलप व्हायच्या अगोदर कसा होता तो सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा, ह्या अँगलवरनं पाहू शकताय. असा सेम याच अँगलवरनं तुम्हाला हा संपूर्ण परिसर काम करता वेळेचा तुम्हाला पाहायला भेटेल. आणि खाली हे जे गार्डन आहे, हे गार्डनसुद्धा तुम्हाला ज्यावेळेस काम करत होतं त्यावेळेस तुम्हाला हे गार्डन कसं दिसत होतं हे तुम्हाला पाहायला भेटेल. सगळीकडं माती होती आणि माती आणि अशा पद्धतीचे झाडं अजिबात नव्हती. ही झाडं लावल्यावर नंतर खूप त्याच्यात वाढ झालेली. आणि हा किचनसुद्धा, या किचनची जागासुद्धा तुम्ही पाहिली तर कशी होती ती पण तुम्हाला बघायला भेटते. अशी जागा होती आणि आम्ही संपूर्ण किचन या ठिकाणी बांधलेलं आहे. आता मी तुम्हाला एक महत्त्वाच्या जागेवरनं दाखवतो, त्यावरनं हा व्ह्यू दाखवतो. तो व्ह्यू त्यावेळेस कसा होता आणि आता कसा आहे तो तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. हे बघा, ही जागा बघू शकता. ही जी रूम आहे आणि त्यावेळेसची ही रूम आणि आत्ताची रूम तुम्ही बघू शकताय. किती बदल झालेला तुम्हाला इथं नक्की दिसेल. ह्या ज्या रूम आहे ह्या आता आपण पेंट केल्यात आणि याच्यामध्ये ज्या 2 रूम आणखी होत्या त्या आपण तिथनं पाडून टाकल्या आणि त्या जागी आपण हा स्विमिंग टँक केलेला आहे. तर हे तुम्हाला मुद्दाम दाखवतो आहे मी. आज योग आला आहे तुम्हाला हे संपूर्ण रिसॉर्ट आपलं दाखवण्याचा. आणि अजून एक की या ठिकाणची जी झाडं आहे तुम्ही बघितली ती ही झाडं आणि त्यावेळेस तुम्हाला दिसणारी झाडं त्यात खूप वाढ झालेली आहे आता. हे बघा, इथनं मी तुम्हाला हा अँगल दाखवतो. ह्या अँगलनी खरं तर आम्ही झाडं लावत होतो, तुम्ही बघू शकताय. आणि इथे सगळेजण झाडं लावत होते. हे झाडं आता किती मोठी आले ते. आणि त्या बाजूला आम्ही लॉन लावताना तुम्हाला बघू शकताय. आता ही डेव्हलपमेंट झाल्यानंतर खूप छान दिसतंय, परंतु त्यावेळेस मात्र असं होईल असं वाटत नव्हतं. आणि खरं तर कष्ट केल्याशिवाय कष्टाचं फळ मिळत नाही एवढं नक्की आहे. कारण की आम्ही खूप या जागेसाठी, या रिसॉर्टसाठी करण्यामागचा आमचा उद्देशच हा होता की आपल्याला काहीतरी वेगळं या ठिकाणी बनवायचं आहे. आणि आता ते खरं तर नावारूपाला आलेलं आहे. तर बघू शकताय ही जी लॉन लावण्याच्या वेळेस कसं लॉन लावित होतं आणि आत्ताची ही चालू परिस्थिती कशी आहे हे तुम्हाला नक्कीच तुमच्या नजरेत पडेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा आम्ही लॉन लावत होतो हे संपूर्ण लॉन त्यावेळेस एक प्रॉब्लेम सारखा यायचा. ह्याच्या खाली पाईपलाईन आहे आणि ह्या पाईपलाईन सारख्या फुटायच्या. आणि जर तुम्ही बघू शकताय त्या पाईपलाईन ज्यावेळेस फुटायच्या ना त्यावेळेस खूप प्रॉब्लेम व्हायचे. कारण की लॉन लावलेलं असायचं आणि त्यानंतर ते पुन्हा ते लॉन खराब व्हायचं. परंतु आता छान झाले. ही जी पायरी आहे याच्या खाली एक पाईप होता आणि तो पाईप सातत्याने फुटायचाच. म्हणजे कितीसुद्धा त्याला प्रयत्न केले तो पाईप फुटायचा आणि संपूर्ण हा परिसर जेवढा आम्ही डेव्हलप केला तेवढा खराब होत जायचा. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती तुम्हाला नक्कीच चेंजेस जाणवत असेल. आणि या ठिकाणी JCB लावलेला होता आम्ही आणि त्या JCBची सुद्धा फुटेज मी तुम्हाला दाखवतो बाजूबाजूला. आणि महत्त्वाचं म्हणजे ही शेड जी दिसते तुम्हाला याच्यावरती त्यावेळेस पत्रा नव्हता आणि आता आम्ही पत्रा टाकला आहे आणि तिथं मस्त ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी मस्त एक छोटासा हॉल केला आहे ज्यामध्ये तुम्ही येऊन मस्तपैकी बर्थडे पार्टी असो किंवा छोटासा इव्हेंट असो, गेट टुगेदर असो, तुम्ही इथं करू शकताय. तर अशा पद्धतीने खरं तर रिसॉर्ट ज्यावेळेस झाले हे पूर्ण झाल्यानंतर बघणं आणि खरं तर पहिल्या दिवसापासून आमच्या नजरेमध्ये असलेली ही जागा त्याचं रूपांतर अशा भव्य दिव्यमध्ये झाले हे पाहून खूप आनंद वाटतो आहे. तर मी मुद्दाम तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. तुम्हाला ह्याची परिस्थिती कळावं की ही जागा कशी होती आणि आत्तापर्यंतचं हा सगळा प्रवास या रिसॉर्टचा कसा झाला आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी खास एक ब्लॉग बनवतो आहे मी की जेणेकरून तुम्हाला ते थोडासा अंदाज यावा. चला तर मी आता तुम्हाला वरची बाजू दाखवतो ज्याची परिस्थिती वरती कशी होती आणि आत्ताची परिस्थिती कशी ते पण दाखवतो.
तर मित्रांनो या पायऱ्या बघू शकता. या पायऱ्या बनवताना कसं होतं आणि आता कसं आहे. तर यावरती मी आता त्यावेळेस रूम नव्हत्या, आता रूम बघू शकताय. हा जो कट्टा आहे त्यावेळेस बनवलेला. आणि हे बघा, ही जी रूम बनवते म्हणजे ज्यावेळेस बनवायचे चालू होतं त्यावेळेचे फुटेज आहे आणि आत्ताचे हे फुटेज असे आहे. आता या 2 रूम झालेले आहे. पहिले इथं रूम नव्हते, त्याचं फुटेज तुम्हाला पाहायला भेटते. हे आतमध्ये बघू शकताय. आणि हा वरचा व्ह्यू जो की तुम्ही आत्ता बघितला त्या व्ह्यूमध्ये ह्या व्ह्यूमध्ये खूप फरक आहे. त्यावेळेस काहीच नव्हतं, मोकळं रान होतं सगळं. आणि आत्ता मात्र खूप बदल झालेला दिसतो आहे. तुम्ही पाहू शकताय. हे 2 व्हिडिओचं कंपॅरिझन जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला जाणवेल की खूप बदल झालेला तुम्हाला दिसतो इथं. तर तुम्हाला पाठीमागं जे छप्पर दिसतं आहे, इथं आम्ही आता एक सेटअप करतो आहे एक जुन्या घराचा, म्हणजे एक महाराष्ट्रीयन स्टाईलचं घर आम्ही इथं बनवतो आहे खास सेल्फीसाठी. आणि आत्ताच आम्ही आता हा सेल्फीचा बोर्ड लावला आहे शिवराज रिसॉर्टचा. आणि त्या खालचा परिसर तर तुम्ही बघितला ना, खरंच मस्त आहे, मनाला प्रसन्न. मलासुद्धा कधी म्हणजे सुट्टी असेल किंवा काही काम नसेल तर नक्कीच मी या ठिकाणी येऊन थांबतो. मस्तपैकी छान 8-8 दिवस 10-10 दिवस राहण्याचा आनंद इथला वेगळा आहे. तर आज मी मुद्दाम तुम्हाला सगळं रिसॉर्ट दाखवण्यासाठी आलो आहे. आणि हा जो स्विमिंग टँक आहे, तुम्हाला ज्यावेळेस आपण काम करत होतो त्यावेळेची काय परिस्थिती होती आणि आत्ताची काय परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता तुमच्या नजरेने. तर अशा पद्धतीने सगळं रिसॉर्ट आता डेव्हलप झालं, वेल डेव्हलप झाले. आता कस्टमरसुद्धा खूप आहे. आणि शनिवार रविवार तर ऑफकोर्स फुलंच असते. हा आमचा आहे डायनिंग एरिया आहे. या ठिकाणी आम्ही जेवणाची सगळे बुफे असतात. आणि हे आमचे आहे वॉश बेसिंग. आणि ह्या 2 रूम तर तुम्ही मला असे बघितले ते, परंतु आता सगळं चेंज केले. चेंजिंग रूम तिथे आहे. आणि वेल म्हणजे आता वाटतं की आपण काहीतरी केलं आहे. तर अशा पद्धतीने सगळं रिसॉर्ट करण्यामागचा आमचा येतो. आता मी तुम्हाला आता किचन दाखवतो. महत्त्वाचं म्हणजे मगाशी किचन मी खोललेलं नव्हतं, आता किचन खोलून दाखवतो आतमध्ये. तर हे आहे आमचं किचन, बघू शकताय. आहे फ्रीज. आम्ही तुम्हाला काही आतल्या रूमसुद्धा दाखवतो ज्या आम्ही छोट्या छोट्या रूम केल्यात. त्या रूमला सगळ्यात जास्त डिमांड आहे. कारण की मुंबई किंवा जास्त पुण्यातले लोक जे IT हबमध्ये असतात ती लोक जास्त आमच्याकडं अट्रॅक्शन होतात आहे. कारण की पवना डॅम आमच्यापासून जवळ आहे, लोणावळा डॅम म्हणजे लोणावळा जवळ आहे आमच्यापासून, त्यामुळं त्या ठिकाणी येणारे पर्यटकांची संख्या सुद्धा खूप आहे. परंतु अशा पद्धतीचा व्ह्यू मात्र तुम्हाला इतरत्र जास्त भेटणार नाही आहे. कारण की व्ह्यू खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला रूमसुद्धा दाखवतो आतल्या. मी तुम्हाला वुडन रूम दाखवतो जी की आमची सगळ्यात जास्त म्हणजे जे क्लायंट येतात त्यांना आवडणारी रूम आहे ती मी तुम्हाला दाखवतो पहिली. आणि या छोट्या दिसणाऱ्या रूम मात्र याच्यामध्ये 4 ते 5 लोक सहज झोपू शकतात अशा या रूम आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यूट्यूब किंवा फेसबुक आणि इंस्टाग्राम शिवराज रिसॉर्ट या नावाने सर्च मारा. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सगळे नंबर वगैरे सगळे मिळून जाईल. वेलकम. तर या सगळा रूम तुम्ही बघू शकता. इथे फॅनसुद्धा आहे, फॅन आहे, लाईट आहे. आता आपण लाईट ऑन केली, फॅन. हे रूम बघू शकताय. ही रूम तुम्हाला दिसते कशी दिसते, एकदम मस्त ना. तर मित्रांनो अशी पद्धतीची रूम तुम्हाला या छोट्याशा कॉटेजमध्ये पाहायला भेटते. आणि खूप छान, म्हणजे 4 माणसं तर इथं सहज झोपू शकताय. असे हे कॉटेज आहे आपले. आणि असेच सगळे साथीच्या साथी कॉटेज आहे. आणि वरती आपल्याला रूमसुद्धा पाहायला भेटते. आणि महत्त्वाचं म्हणजे इथनं तुम्हाला हा व्ह्यू पाहायला भेटतो आहे समोरचा एक कॉटेजमधनं. तर बघू शकताय खूप छान असं हे रूम तुम्हाला इथे मिळतात. आणि शनिवार रविवार तर ऑलरेडी बुकिंग असतं सगळंच.
मित्रांनो आता आपण जो चालतोय ना, हा परिसर बघा, त्यावेळेचा परिसर बघा. मी सारखं का बोलतो कारण की झाडांमध्ये बघा किती वाढ झालेली दिसते. पहिले झाडं एकदम छोटे छोटे होते, आता वाढलेली झाडे पाहायला भेटतात. स्विमिंग टँक, पाणी, चाललेलं काम मला इथं सगळं पाहायला भेटते. तर मित्रांनो, कसा वाटला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला माझ्या रिसॉर्टचा, माझ्या कॅम्पिंगचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी आजचा हा व्हिडिओ आपला इथं संपवतो आहे. उद्या पुन्हा भेटू एक नवीन सकाळी नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या इंस्टा, फेसबुक, यूट्यूब सगळ्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा.